हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण स्टार्ट केलेले आहेत नर्सिंग ॲप्टिट्यूडची एमसीक्यू सिरीज, ज्यामध्ये आपण एक लेक्चर करून झाले, ज्यामध्ये आपण 15 एमसीक्यू घेतले होते. त्यापूर्वी आपण 3 लेक्चर घेतलं होतं. जनरल इन्फॉर्मेशन किंवा आपली जे जनरल टर्मिनॉलॉजीज आहेत व्हेरियस ऑर्गनच्या, तर त्या आपण याच्यामध्ये मित्रांनो कव्हर करतोय. तर आपल्या सर्व टर्मिनॉलॉजीज एकदा बघून झाल्यात, त्यानंतर आपण त्याच्या आता प्रॅक्टिस म्हणून एमसीक्यू सेशन स्टार्ट केलाय. तर आपला एक एमसीक्यूचा क्लास झालेला आहे. तर आज आपला सेकंड क्लास असणार आहे, ज्यामध्ये आपण रिमेनिंग जे पीडीएफ मधले ते उरले आपले एमसीक्यू होते, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लेक्चर बघितलं असेल एमसीक्यूचं, तर त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की आपण 15 नंबरच्या एमसीक्यू पर्यंत आलेलो आहे. आणि आपले जे रिमेनिंग एमसीक्यू आहेत तर ते मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या बॅचमध्ये एनरोल केलेलं नाहीये नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. कारण की आतापर्यंत फक्त आपण एक लेक्चर टाकले, बाकीचे जे लेक्चर्स आहेत तर ते लवकरात लवकर अपडेट तिथे बॅचमध्ये होतील. तर सर्व विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्यायचे, जेणेकरून नर्सिंग ॲप्टिट्यूडचा जो नेक्स्ट सिलेबस असणार आहे तो तुम्हाला समजेल आणि त्याचे लेक्चर्स पण तुम्हाला आपल्या बॅचमध्ये मित्रांनो बघायला मिळतील. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मला मेसेज करा बॅचमध्ये कसं जॉईन करायचं. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाईल. आणि आपल्या बॅचची मित्रांनो फक्त 499 रुपये किंमत आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आणि त्याचे सर्व एमसीक्यूची प्रॅक्टिस मित्रांनो करून घेतली जाणार आहे. ओके, तर बघू आपला जो 16 नंबरचा एमसीक्यू आहे, तर 16 नंबरच्या एमसीक्यूकडे आपण जाऊ. लिम्फ नोड वर हा एमसीक्यू आहे. ओके, लिम्फ नोड आर स्टडीज अंडर डॅश डॅश, म्हणजे लिम्फ नोड जे आहे तर त्याचा स्टडी कशा अंडर केला जातो. त्यामध्ये आपल्याकडे इथे 4 ऑप्शन आहेत. हेमॅटॉलॉजी आहे, इम्युनॉलॉजी आहे, त्यानंतर लिम्फोलॉजी आहे आणि ऑन्कोलॉजी आहे. तर याचा राईट आन्सर काय असणार मित्रांनो? लिम्फोलॉजी हे त्याचं राईट आन्सर आहे. बट बाकीचे हे जे आन्सर्स आहेत दिलेले इथे ऑप्शन्स, तर आपण त्याच्याबद्दल पण थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. ओके, तर फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो दिलं हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? तर स्टडी ऑफ द ब्लड, त्याला आपण काय म्हणतो? हिमॅटॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी म्हणजे काय? की अशी सायंटिफिकल स्टडी ज्यामध्ये आपण इम्युन सिस्टमचा स्टडी करतो, दॅट इज द इम्युनॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे लिम्फोलॉजी. लिम्फोलॉजी जे आहे तर लिम्फोलॉजीमध्ये आपण लिम्फ व्हेसल्स आणि लिम्फ नोडचा मित्रांनो स्टडी करत असतो. आणि नेक्स्ट आहे तर ते आहे ऑन्कोलॉजी. ऑन्कोलॉजीमध्ये आपण मेनली कॅन्सर रिलेटेड जे आहे तर तो स्टडी आपण ऑन्कोलॉजीमध्ये करतो. त्यानंतर आता 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे, स्टडी ऑफ द आय इज कॉल्ड डॅश डॅश. त्यानंतर याच्यामध्ये आहे ओटोलॉजी. ओटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ द इयर, जे आपण कानाचा स्टडी करतो सायंटिफिकली, त्याला आपण ओटोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर रायनोलॉजी जर आलं, रायनोलॉजीमध्ये आपण नेझल कॅव्हिटी जे आहे तर त्याचा स्टडी करतो. त्यानंतर न्यूरोलॉजीमध्ये आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा स्टडी करतो, नर्वचा स्टडी करतो. आणि ऑप्थल्मॉलॉजी अंडर आपण कशाचा स्टडी करत असतो? तर मित्रांनो आपले जे आईज आहे तर आईचा स्टडी आपण ऑप्थल्मॉलॉजी या ब्रांचमध्ये करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ओडोंटोलॉजी इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ डॅश डॅश. तर ओडेंटोलॉजीचा आन्सर काय असणार मित्रांनो? आपण जे टीथ जे आहे तर टीथच्या स्टडीला आपण काय म्हणतो? दॅट इज द ओडोंटोलॉजी. त्यानंतर गम्स, ओरल कॅव्हिटी, टंग, हे तिथं बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतील. ज्या याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टर्म आहे टंग. ओके, तर टंग जे आहे तर ग्लॉसोलॉजी जिथे येईल तर ग्लॉसोलॉजीमध्ये तुम्हाला टंग हे आन्सर तिथे सिलेक्ट करायचं असेल. त्यानंतर आता 19 नंबरचा क्वेश्चन बघा. अँड्रोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डॅश डॅश. अँड्रोलॉजी हा जो विषय आहे तर हा कशा अंडर स्टडी केला जातो, किंवा अँड्रोलॉजी अंडर आपण कुठल्या बॉडी ऑर्गनचा स्टडी करतो? तर त्यामध्ये बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, एंडोक्राइन सिस्टम आणि युरिनरी सिस्टम, असे 4 तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्यापैकी जे राईट आन्सर असणार आहे मित्रांनो तर ते कोणतं आहे? आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे त्याचं राईट आन्सर आहे. तर इथे तुम्हाला गायनेकोलॉजी आणि अँड्रोलॉजी ह्या दोन्ही मधला डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी येणार त्याला आपण काय म्हणणार? गायनेकोलॉजी. आणि ज्यावेळेस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी येणार दॅट इज द अँड्रोलॉजी. ओके, हे 2 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या, तिथे तुम्हाला एक्झामिनर कन्फ्यूज मेनली करू शकतो. त्यानंतर आता जो 20 नंबरचा क्वेश्चन आहे, स्टडी ऑफ द टिश्यू इज कॉल्ड डॅश डॅश. आणि हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, कारण की याचे जास्त चान्सेस आहेत. तर टिश्यूच्या स्टडीला आपण काय म्हणतो? सेलचा स्टडी ज्यावेळेस असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सायटोलॉजी. आणि टिश्यूचा ज्यावेळेस स्टडी असतो त्याला आपण काय म्हणतो? हिस्टोलॉजी. कारण की टिश्यू हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक तुम्हाला 12वीला बायोलॉजीमध्ये पण तुम्ही स्टडी करून झालेला असेल. त्यानंतर जेनेटिक्स आहे, जिथं आपण जीनचा स्टडी करतो, दॅट इज द जेनेटिक्स. आणि जिथे आपण मित्रांनो बॉडी स्ट्रक्चरचा स्टडी करतो, दॅट इज द अॅनाटॉमी. अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिलेत. तर स्टडी ऑफ द टिश्यू दॅट इज द हिस्टोलॉजी. मेनली याच्यामध्ये आपण जे टिश्यू आहे तर त्याचा मायक्रोस्कोप अंडर स्टडी करतो, दॅट इज द हिस्टोलॉजी. ज्यावेळेस आपण एखादा टिश्यू डायरेक्टली नेकेड आईज वाचणार त्याला आपण काय म्हणू? त्याला आपण म्हणणार ग्रॉस ग्रॉस हिस्टोलॉजी. आणि एक येणार आपलं मायक्रोस्कोपिक हिस्टोलॉजी. मायक्रोस्कोपिक हिस्टोलॉजी म्हणजे काय? जिथे आपण मायक्रोस्कोपचा यूज त्या टिश्यूला बघण्यासाठी करतो. मेनली याच्यामध्ये टिश्यू जे आहे तर ते हिस्टोलॉजीमध्ये काय येतात? कारण ते सर्व जे टिश्यू आहेत तर ते आपण डायरेक्टली डोळ्यांनी बघू शकत नाही, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस सर्व प्रकारचे टिश्यू एकत्र येऊन एक ऑर्गन बनवतील तो आपण नेकेड आईजने मित्रांनो बघू शकतो. याचा आन्सर असणार आहे बी, दॅट इज द हिस्टोलॉजी. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन आहे बघा.
ती आन्सर तुम्ही बघितलं पण असेल. ओके. विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू द कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजीच्या बिलॉंग कोणता ऑर्गन आहे याच्यापैकी? हार्ट आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ब्लड आहे आणि ब्लड वेसल्स आहेत. तर याच्यामध्ये आन्सर काय असणार आहे? हार्टला आपण काय म्हणतो? कार्डिओलॉजी असं त्याला, किंवा हार्टच्या स्टडीला आपण काय म्हणतो? कार्डिओलॉजी. आता स्पायनल कॉर्डच्या स्टडीला काय म्हणतो? दॅट इज द न्यूरोलॉजी. ब्लडच्या स्टडीला काय म्हणतो? हिमॅटॉलॉजी. आणि ब्लड व्हेसलच्या स्टडीला काय म्हणतो? तर याला आपण म्हणतो अँजिओलॉजी. हा आपल्या पहिल्या एमसीक्यू मध्ये पण आपण कव्हर करून झालेला टॉपिक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे 22 नंबरचा क्वेश्चन, तर याच्यामध्ये पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टडीड अंडर द हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजीच्या अंडर कशाचा स्टडी केला जातो? तर याचा आन्सर ब्लड असणार आहे. ओके. तर आता हे एमसीक्यू तुम्हाला खूप सोपे सोपे वाटत असतील मित्रांनो, बट हेच एमसीक्यू तुम्हाला एक्झाममध्ये परत इथे कन्फ्युजन वाटतील. आतापर्यंत आपण ह्या सेम टॉपिकवर आतापर्यंत आपण 15-20 एमसीक्यू कव्हर केले. त्यानंतर आपण थेरीमध्ये पण बघितलं कुठल्या टॉपिकवर कसा एमसीक्यू विचारला जाईल हे पण मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता तुमची याच्यामध्ये प्रॅक्टिस झाली म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आता इझी वाटायला मित्रांनो लागले असतील. त्यानंतर आता 23 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द ब्रांच डील्स विथ द ब्लड व्हेसल्स. आता हा क्वेश्चन आपण 4-5 वेळेस स्टडी करून झाले. ब्लड व्हेसलच्या स्टडीला आपण काय म्हणतो? अँजिओलॉजी. याच्यावरती मी तुम्हाला अँजिओग्राफीचं एक्झाम्पल जे आहे ते पण दिले. कार्डिओलॉजीचा स्टडी म्हणजे हार्टचा स्टडी. न्यूरोलॉजीच्या स्टडीमध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि पेरिफेरल सेंट्रल नर्व्ह सर्व नर्व्हज येतात. त्यानंतर हिमॅटॉलॉजी आहे. हिमॅटॉलॉजीच्या स्टडीमध्ये आपण ब्लडचा स्पेसिफिकली स्टडी करत असतो. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन इज नॉट रिलेटेड टू द न्यूरोलॉजी. खालीलपैकी कोणता ऑर्गन आहे तर तो न्यूरोलॉजीच्या अंडर येत नाही. याच्यामध्ये आन्सर आहे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. हे तिन्ही पण येतात. हार्ट जे आहे तर हार्टचा स्टडी आपण कार्डिओलॉजी अंडर मित्रांनो हार्टचा स्टडी आपण करत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 25 नंबरचा आहे. 25 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला? लंग्स अँड ट्रकिया आर स्टडीड अंडर द विच ब्रांच. लंग्स आणि ट्रकिया हे कोणत्या ब्रांच अंडर स्टडी केले जातात? तर ओटोलॉजी आहे, निमोलॉजी आहे, लॅरिंगोलॉजी आहे आणि रायनोलॉजी आहे. आता रायनोलॉजी म्हणजे काय? हा नेझल कॅव्हिटीचा स्टडी आहे. लॅरिंग्स म्हणजे काय? जिथे आपण ॲडमस ॲपल किंवा लॅरिंगचा स्टडी करतो दॅट इज द लॅरिंगोलॉजी. आणि ट्रकिया आणि लंग्स हे जे आहेत तर ते आपले निमोलॉजी अंडर मित्रांनो स्टडी आपण त्याचा करत असतो. आणि ओटोलॉजी जे आहे तर ओटोलॉजी म्हणजे काय? जिथे आपण कानाचा स्टडी करतो दॅट इज द ओटोलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे 26 नंबरचा क्वेश्चन. 26 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय? विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू द लॅरिंगोलॉजी. ओके. लॅरिंगोलॉजी अंदर आपण कशाचा स्टडी करतो? तर आता ते परत आता इथं वरती मी एक्सप्लेन करून सांगितलं दॅट इज द लॅरिंग्स. ओके. आन्सर काय असणार याचं? सी. त्यानंतर इयरच्या स्टडीला आपण काय म्हणणार? ओटोलॉजी. नोजच्या स्टडीला काय म्हणणार? रायनोलॉजी. आणि लंगच्या स्टडीला काय म्हणणार? आपण त्याला म्हणणार न्यूमोनॉलॉजी. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टडी अंडर द गॅस्ट्रोएंट्रोलॉजी दॅट इज द स्टमक. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आपण कशाचा स्टडी करतो GIT मध्ये? तर मेन जे आहे ऑर्गन तर त्याच्यामध्ये आपण स्टमकचा स्टडी मित्रांनो करत असतो. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन बिलॉंग्स टू द हिपॅटॉलॉजी. हिपॅटॉलॉजी म्हणजे काय? आता इथं लिव्हर येतं. ओके. लिव्हरच्या रिलेटेड जे पण काय असणार तर ते सर्व आपण हिपॅटॉलॉजीमध्ये स्टडी करणार. किडनीच्या स्टडी त्याला आपण काय म्हणतो? युरोलॉजी, नॉट युरोलॉजी, दॅट इज द नेफ्रोलॉजी. किडनीच्या स्टडीला आपण म्हणतो नेफ्रोलॉजी. त्यानंतर पॅन्क्रियाच्या स्टडीला पॅन्क्रियाटिकोलॉजी आणि रेक्टमच्या स्टडीला आपण काय म्हणतो? प्रोक्टोलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो. किडनीमध्ये इथे युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी असे दोन पार्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. जिथं किडनीचा स्टडी येणार दॅट इज द नेफ्रोलॉजी. आणि किडनीच्या खालचे जे ऑर्गन्स आहेत ज्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा येणार ते आपल्या युरोलॉजी अंडर येणार. तर नेफ्रो आणि युरो असे तुम्हाला दोन पार्ट याच्यामध्ये समजले पाहिजे. त्यानंतर प्रोक्टोलॉजी इज द स्टडी ऑफ डॅश डॅश. तर त्या आन्सर काय येणार आहे आपलं? इंटेस्टाइन येणार आहे. त्यानंतर लिव्हर म्हणजे काय? हिपॅटॉलॉजी. स्टमक म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. ओके. त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल तर त्यांनी इथे खाली नंबर दिला आहे बघा माझा 9284062215. तर या नंबरवर आजच मेसेज करा. आणि 499 मध्ये तुम्हाला आपली ही जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे मित्रांनो तर ती भेटणार आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सर्व सिलेबस आपल्या या बॅचमध्ये मित्रांनो कव्हर केला जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तर तो बूस्ट करण्यामध्ये हेल्प होईल. कारण की 20 मार्कासाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड हा क्वेश्चन जे आहे तर 20 मार्कासाठी विचारले जातात आणि त्याचा सिलेबस भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. विद्यार्थ्यांना कळत नाही की कशा पद्धतीचे क्वेश्चन याच्यामध्ये घेतले जातात, कोणते क्वेश्चन विचारले जातात. बट बॅचमध्ये एनरोलमेंट केल्यानंतर तुम्हाला ही कुठलीच गोष्ट काळजी करायची गरज नाही. कारण की हे सर्व जे गायडन्स आहे तर तुम्हाला आपल्या बॅचमधून भेटणार आहे. सर्व तुम्हाला लेक्चर्स प्रॉपर भेटणार आहेत. आणि मेन खासियत जे आहे तर त्यामध्ये हे सर्व लेक्चर्स मित्रांनो तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही एक लेक्चर 4 वेळेस जरी बघितलं तरी काहीच तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर फक्त 499 रुपये फीज आहे. 199चे आपण 75% ऑफ करून फक्त 499 रुपये ठेवलेले आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे सर्वकडे तुम्ही बाहेर फीज बघा 3, 3.5, 4, 5 असे क्रॅश कोर्सची फीज असते पर सब्जेक्ट. आपण फक्त 500 मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आपण हे उपलब्ध करून देतो. तर आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोल करून घ्या. ओके. त्यानंतर आता आपला नेक्स्ट आपण क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टडीड अंडर द नेफ्रोलॉजी. नेफ्रोलॉजीच्या अंडर कशाचा स्टडी होतो? तर त्यामध्ये किडनी पण दाखवले, इथं युरेथ्रा पण दाखवले आणि युरिनरी ब्लॅडर दाखवले आणि प्रोस्टेट पण दाखवले. तर याचा आन्सर काय येणार मित्रांनो?
किडनीमध्ये आपण किडनी जे आहे तर किडनीचा आपण स्टडी करतो नेफ्रोलॉजीमध्ये, आणि बाकीचे हे जे 3 जे ऑप्शन्स आहेत तर हे कशामध्ये आपण स्टडी करतो, दॅट इज द युरोलॉजी. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, आता इथे फक्त क्वेश्चनची नंबरिंग चुकली आहे, बाकी तुम्ही क्वेश्चन सर्व नवीनच आहेत. युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा आर स्टडीड अंडर द डॅश डॅश. तर याचा आन्सर काय नाही राहता, इथे तुमचा आन्सर असणार आहे नेफ्रोलॉजी. ओके. नेफ्रोलॉजीमध्ये आपण युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्राचा स्टडी करत असतो. नेफ्रोलॉजीमध्ये आपण किडनीचा स्टडी करणार, गायनेकोलॉजीमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी करणार, आणि अँड्रोलॉजीमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा स्टडी करणार. ओके. तर इथे युरेथ्रा बघून भरपूर विद्यार्थी इकडे अँड्रोलॉजीकडे जातील, बट ते करायचं नाहीये, कारण युरेथ्रा हा मेल आणि फिमेलमध्ये दोन्हीकडे पण असतो. ओके. त्याचे जे ओपनिंगचे पार्ट्स आहेत तर ते फक्त आपल्याकडे वेगवेगळे आहेत. त्यानंतर आता 12 नंबरचा बघा. 12 नंबरमध्ये काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टडीज अंडर द ऑस्टिओलॉजी. तर ऑस्टिओलॉजी अंडर कशाचा स्टडी केला जातो, दॅट इज द काय येणार, ऑस्टिओलॉजी अंडर आपला बोनचा स्टडी मित्रांनो केला जातो. त्यानंतर मसल्सला आपण मायोलॉजी म्हणतो, जॉईंट्सला आपण आर्थ्रोलॉजी म्हणतो, आणि स्पाइनला आपण स्पॉन्डायलोलॉजी असं आपण त्याला म्हणत असतो. हे सर्व आपण थेरी लेक्चरमध्ये कव्हर केलं. ज्या विद्यार्थ्यांनी थेरी लेक्चर अजून बघितलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जा, याचं जे फर्स्ट जे थेरी लेक्चर आहे, डेमो लेक्चर, मी तिथे अपलोड केले. सर्वात पहिले ते लेक्चर बघा, मग नंतर MCQ तुम्हाला सोडवण्यासाठी एकदम इझीनेस होईल. ओके. त्यानंतर आता जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे, आर्थ्रोलॉजी डील्स विथ द डॅश डॅश. तर याचा आता आन्सर काय आहे, जॉईंट्स. ओके. जिथे 2 आर्टिक्युलेशन होतं बोनचं, दॅट इज द जॉईंट, आणि आर्टिक्युलेशनच्या स्टडीला आपण काय म्हणतो, आर्थ्रोलॉजी. बोनच्या स्टडीला आपण काय म्हणतो, इथे वरती दिले बघा, ऑस्टिओलॉजी, दॅट इज द बोनचा स्टडी. त्यानंतर मसलच्या स्टडी मायोलॉजी, आणि टेंडनचा जो स्टडी आहे तर टेंडनचा स्टडी पण आपल्या मसलच्या स्टडीमध्येच येणार, दॅट इज द मायोलॉजी. त्यानंतर आता मसल अँड टेंडन आर इन्क्लुडेड अंडर द डॅश डॅश. तर याचा आता आन्सर काय येणार आहे, मसल येणार आहे. मसल आणि टेंडनचा आपण जो कंबाईनली स्टडी करतो तर त्यामध्ये काय येतील, आता आपले टेंडन येतील. त्यानंतर ऑस्टिओलॉजीमध्ये बोनचा स्टडी, आर्थ्रोलॉजीमध्ये जॉईंटचा स्टडी, स्पॉन्डायलोलॉजीमध्ये स्पाइनचा स्टडी. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे 15 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द ग्लँड इज नॉट इन्क्लुडेड इन द एंडोक्राइनॉलॉजी. एंडोक्राईनमध्ये कुठला जी खालीपैकी ग्लँड आहे तर ती येत नाही. इथे हे जे नंबरिंग आहेत मित्रांनो, तर हे नंबरिंग देताना थोडी चुकी झालेली आहे. ओके. इथं आपण 30 पर्यंत आलोय बरोबर, पण तिथून पुढे सर्व टायपिंग मिस्टेक आहे. ही 31 नंबरचा क्वेश्चन आहे, 32, 33, आपण 34 आणि 35 नंबरचा क्वेश्चन आता बघतोय. ओके. तर विच ग्लँड इज नॉट इन्क्लुडेड इन द एंडोक्राइनॉलॉजी. एंडोक्राइनॉलॉजीमध्ये कोणती ग्लँड येत नाही, थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, त्यानंतर ॲड्रिनल ग्लँड आणि स्प्लीन. तर ह्या ज्या 3 आहेत तर ह्या ग्लँड्स आहेत. स्प्लीन जे आहे तर स्प्लीन हा आपला काय ग्लँड वगैरे काही नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, लिम्फ नोड्स आर स्टडीड अंडर द विच ब्रांच. लिम्फ नोड हे कोणत्या ब्रांचमध्ये स्टडी केले जातात, दॅट इज द लिम्फोलॉजी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टडीड अंडर द ऑप्थॅल्मॉलॉजी, दॅट इज द आय. आता हे सर्व जे आहेत तर ते रिपीटेड येते मित्रांनो. सर्व गोष्टी तुम्हाला आय थिंक पाठ झाल्या असतील. ऑन्कोलॉजीमध्ये आपण कॅन्सरचा स्टडी करतो, कार्डिओलॉजीमध्ये आपण हार्टचा स्टडी करतो, हेमॅटोलॉजीमध्ये आपण ब्लडचा स्टडी करतो, इयरच्या स्टडीला आपण काय म्हणतो, ओटोलॉजी म्हणतो, नोजच्या स्टडीला आपण लॅरिंगोलॉजी म्हणतो, रायनोलॉजी म्हणतो, आणि जे स्किन आहे तर स्किनच्या स्टडीला आपण काय म्हणतो, डर्मॅटोलॉजी म्हणतो. हा इथे एक नवीन टॉपिक आहे. हा तुम्ही तुमच्या नोट्स जर तुम्ही रनिंग नोट्स जर लिहित असेल तर त्यामध्ये नोट डाऊन करून घ्या की स्किनच्या स्टडीला आपण काय म्हणतो, डर्मॅटोलॉजी असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन बघा, टीथ आर स्टडीड अंडर द डॅश डॅश. ओके. तर याचा आन्सर काय येणार आहे, टीथ आपण ओडेंटोलॉजीमध्ये आपण टीथचा स्टडी करतो, ग्लॉसोलॉजीमध्ये आपण टर्मचा स्टडी करतो, त्यानंतर ओटोलॉजीमध्ये आपण इयरचा स्टडी करतो, आणि डर्मॅटोलॉजीमध्ये आपण आपल्या स्किनचा स्टडी मित्रांनो करतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 39 नंबरचा, टेस्टिस अँड प्रोस्टेट ग्लँड आर स्टडीड अंडर डॅश डॅश. ओके. टेस्टिस आणि प्रोस्टेट ग्लँड हे कशामध्ये स्टडी केलं जातं. ओके. तर टेस्टिस आणि प्रोस्टेट ग्लँड हे दोन्ही पण आपले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट्स आहेत, आणि याचा स्टडी मित्रांनो कशामध्ये केला जाईल, दॅट इज द अँड्रोलॉजी. ओके. त्यानंतर गायनेकोलॉजीमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा स्टडी करतो, ज्यामध्ये ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब्स, त्यानंतर सर्व्हिक्स, त्यानंतर युटरस हे पार्ट येतील. त्यानंतर युरोलॉजी जे आहे, युरोलॉजीमध्ये आपण युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्राचा स्टडी करतो, आणि एंडोक्राईनमध्ये आपण सर्व ज्या बॉडीच्या ग्लँड्स आहेत, एक्झोक्राईन ॲज वेल एज एंडोक्राईन, तर त्या सर्वच आपण कशामध्ये स्टडी करतो, एंडोक्राईन ग्लँडचा स्टडी आपण एंडोक्राईन ग्लँडमध्ये करतो. आणि लास्ट जो क्वेश्चन आहे, विच ब्रांच डील्स विथ द टिश्यू ऑफ द बॉडी. ओके. टिश्यूचा स्टडी आपण कोणत्या ब्रांच अंडर करतो, सायटोलॉजी आहे, हिस्टोलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, आणि अनाटॉमी आहे. तर हा सेम क्वेश्चन आपला वरती एकदा रिपीट झाला होता, दॅट इज द हिस्टोलॉजी. ओके. तर हिस्टोलॉजीचा स्टडी जो आहे तर तो आपण टिश्यू अंडर किंवा टिश्यूचा स्टडी आपण हिस्टोलॉजी अंडर करत असतो. तर आय होप तुम्हाला सर्वांना हे जे 40 क्वेश्चन आहेत तर ते समजले असतील, आणि ह्या 40 क्वेश्चनमध्ये तुमच्या बॉडीच्या जनरल जे ऑर्गन्स आहेत आणि त्या ऑर्गनच्या रिलेटेड जे आपण काही टर्म्स आहेत तर त्या टर्म्सबद्दल मित्रांनो सर्व जो आहे तर तो स्टडी या 40 MCQ मधून ॲज वेल एज आपलं जे लेक्चर आहे तर त्या लेक्चरमधून होईल. तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला त्या लेक्चरचा
थंबनेल दिसेल तर तिथून तुम्ही डायरेक्टली आपल्या ते थंबनेलवर तुम्ही क्लिक करून जे याचं थेरी लेक्चर आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी थेरी लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी आता ते थेरी लेक्चर बघा आणि त्याच्या मित्रांनो नोट्स बनवा. आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत आपला WhatsApp ग्रुप पण जॉइन करा. कारण की WhatsApp ग्रुपमधून तुम्हाला आपलं जे BSc नर्सिंगचे ॲडमिशन प्रोसेस आहे, तर त्याच्याविषयी सर्व गाईडन्स तिथून भेटेल. त्यानंतर सर्व इम्पॉर्टंट नोटीस पण तुम्हाला WhatsApp ग्रुपवर सर्वात प्रथम तिथं मित्रांनो समजतील. व्हिडिओ जरी इकडे लेट आला तरी पण तुम्हाला सर्व ज्या नोटीस आहेत तर त्या WhatsApp ग्रुपवर मित्रांनो दिल्या जातील. तर आजच आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की कळवा. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि ऑल द बेस्ट फॉर युअर MH नर्सिंग CET एक्झामिनेशन. थँक्यू फ्रेंड.